ज्या दिंड्या आहेत त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्यामुळे थोडंसं कंट्रोलला प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट असेल यांना थोडंसं त्याच्यामध्ये त्यांची तारेवरची कसरत होती असं म्हणावं लागेल. वारकरी हा शेवटी जो केंद्रबिंदू आहे या पूर्ण वारीचा, तो कुठल्याही परिस्थितीत आनंदी असतो आणि असेल सरकारकडून असेल ह्या मॅक्झिमम सुविधा ह्या वर्षी दिलेल्या आहेत. त्यामुळे तशी कोणती अडचण जी आहे दोन्हीमध्ये तफावत दिसून येत नाही. माऊलींचा सहवास जो आहे हा नित्यनेमाने रोज लाभत आहे आणि पूर्वीप्रमाणे आयुष्य राहिलेलं नाहीये. आयुष्यामध्ये खरंच कायापालट झाली आहे. हे सुखद अनुभव आहे. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहतायत लेट्सअप वर अभंगवारी. आळंदी ते पंढरपूर पर्यंत लाखो वैष्णव ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, हे सगळं सहन करत पंढरीकडे पावलं त्यांचे चालतायत. आणि त्यातच एक विरंगुळा म्हणून वारीच्या वाटेवर उभं रिंगण, गोल रिंगण असे करमणुकीचे आणि करमणुकीसाठी आयोजन केलेले हे रिंगण सोहळे असतात. त्यातील पुरंदवडे या ठिकाणी मी आहे आणि पहिलं गोल रिंगण या ठिकाणी पार पडत आहे. आणि याच ठिकाणी मला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त रोहिणीताई पवार भेटल्यात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. कसा झाला प्रवास आतापर्यंत? प्रवास चांगला झाला. थोडंसं रस्त्यामध्ये गर्दी असल्यामुळे आणि आपली जी वाहनं आहेत ही वाहनं योग्य वेळेत पुढे न गेल्यामुळे थोडासा वारकरी भक्तांना बराचसा त्रास झाला रस्त्यात. परंतु वारकरी हे सुखावलेले असतात कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्यामुळे सगळ्यांचा प्रवास हा चांगला झालेला आहे. पण हे कोणामुळे, म्हणजे कोणाच्या हलगर्जीपणामुळे थोडंसं ट्रॅफिक वगैरे झाली, नियोजनामध्ये थोडंसं काही चुकीच्या गोष्टी घडल्या, काय काय सांगा? तसं सगळेजण व्यवस्थित काम करतात, परंतु वाढता रोग पाहता गर्दीचा, कारण काय झालेलं आहे यावर्षी सरकारी योजनांमध्ये सरकार जे वारकऱ्यांसाठी सुविधा पुरवत आहेत त्या दरवर्षी सुविधांमध्ये बदल होतोय आणि अधिकाधिक सुविधा आम्हीच त्या मागण्या करत असतो. अधिकाधिक सुविधा प्राप्त झाल्यामुळे जो आपल्या माऊलींचा सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये अधिकृत दिंड्या असतात, तर त्या दिंड्या सोडून इतर मोकळं पब्लिक जे आहे आणि इतर ज्या दिंड्या आहेत त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्यामुळे थोडंसं कंट्रोलला प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट असेल यांना थोडंसं त्याच्यामध्ये त्यांची तारेवरची कसरत होती असं म्हणावं लागेल. तर याच्यामध्ये दोष तसा कोणाचा आहे असं म्हणता येणार नाही, कारण गर्दी वाढत आहे. तर त्या हिशोबाने जास्तीत जास्त यंत्रणा जी आहे ती इथून पुढे आपल्याला चालवावी लागणार आहे असं मला वाटतं. किती आकडा आहे साधारण वारकऱ्यांचा यावर्षी? आतापर्यंत आपण पुरंदवडेपर्यंत प्रवास करत आलोय. किती सोहळा चालतोय आतापर्यंत दिंडीसोबत? अधिकृत दिंड्या सोडल्या आणि त्या म्हणजे त्या एकत्रितपणे आपण पकडल्या तर एक साधारण 12 ते 13 लाखांचं पब्लिक जे आहे ते माऊलींसोबत चालत आहे. ऑन रोड सध्या चालतायत? हो हो चालतायत. तुमचा कसा वारीचा अनुभव आहे? किती वारी आहे तुमची? मी प्रशासनामध्ये आहे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. तर मी पूर्वी वारी केलेली नाहीये, परंतु जेव्हापासून माझी अपॉइंटमेंट झाली आहे मी सोबतच आहे, कारण आम्हाला प्रशासनाच्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंटसाठी आम्हाला हे कंपल्शन आहे. आणि वारीचा आनंद सोहळा जो आहे हा एका सामान्य वारकऱ्यासारखाच आम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आनंदाने अनुभवत आहोत. एक विश्वस्त आणि सामान्य वारकरी या दोन्ही मधील काय फरक तुम्हाला सांगता येईल? तसा फारसा फरक नाहीये. बघत असताना सुविधा याच्या, परंतु वारकरी हा शेवटी जो केंद्रबिंदू आहे या पूर्ण वारीचा, तो कुठल्याही परिस्थितीत आनंदी असतो आणि असेल सरकारकडून असेल ह्या मॅक्झिमम सुविधा ह्या वर्षी दिलेल्या आहेत. त्यामुळे तशी कोणती अडचण जी आहे दोन्हीमध्ये तफावत दिसून येत नाही. एक 2 वर्षापासून तुम्ही संस्थांशी जोडला गेलात आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहात. व्यक्तिगत आयुष्यात काय बदल घडले किंवा काय चेंजेस घडले किंवा या कमिटीचे विश्वस्त झाल्यानंतर काय चेंजेस आलेत? चेंजेस खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. माऊलींचा सहवास जो आहे हा नित्यनेमाने रोज लाभत आहे आणि पूर्वीप्रमाणे आयुष्य राहिलेलं नाहीये. आयुष्यामध्ये खरंच कायापालट झाली आहे. हे सुखद अनुभव आहे आणि सेवा करायची जी मोठी संधी आहे, मेसेज शिवाय फोन शिवाय इथे येतात
तर यांच्यामध्ये इगो किंवा अहंकार हा शून्य आहे, मायनस आहे. कारण इथे तुम्ही कोणीही असू देत, मग मी विश्वस्त आहे का, इथे कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पेशाने कुठला तो बिझनेसमन आहे की तो रोजंदारीवर काम करणारा मनुष्य आहे, हा कोणीही असो, हे सगळे एका वाटेवर चालतात आणि एका धर्तीवरती, आणि एकाच त्यांचं पेज जे आहे ते सेम असतं. कारण माऊलींनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानदेवांचं जे सगळं चरित्र आहे, हे सगळं समानतेवरती आधारित आहे. त्यामुळे या वारकऱ्यांकडे पाहून जी बंधुता, समानता आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण जसं म्हणू, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे नंतर आपण आणलं ते माऊलींनी आधीच आणलेलं आहे सगळं. तर तो एक यांच्यामध्ये, यांच्यासोबत चालताना हा भाव जो आहे हा विशेष करून प्रकट होतो आणि अहंकार जो आहे हा पूर्णतः नष्ट होतो. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय बदल आलेत? कुठल्या गोष्टी आधी नव्हत्या आणि आता आहेत? जो मी आधी माझं काम करत असताना नित्यनेमाने, मी पेशाने वकील आहे आणि नेहमी माझं एकच वाक्य असायचं की मला वेळ नाहीये. पण आता मला वेळच वेळ आहे असं वाटतं, कारण मी पूर्ण वेळ काढून इथे सेवा देते. आणि हे करून सुद्धा माझं जे दैनंदिन आयुष्यातलं माझं जे कामकाजामधला वेळ आहे तो सुद्धा पुरेपूर मला तेवढा देता येतो. हा सगळ्यात मोठा बदल झालेला आहे. गळ्यात तुळशीची माळ दिसते तुमच्या. काय काय बंधनं आणली या तुळशीच्या माळेने आणि काय वेगळेपण आहे? नाही, बंधनं काहीच नाहीये. तुळशीची माळ जरी गळ्यात पूर्वी नसली तरी सुद्धा तुळशीची माळ असल्यासारखंच माझं आयुष्य होतं. त्यामुळं तुळशीची माळ आता मी फक्त एक प्रतिकात्मक म्हणून वापरतीये, कारण ही परमपूज्य कुरेकर बाबांनी माझ्या गळ्यात माळ घातली, माझं अहोभाग्य. परंतु तशी कोणती बंधनं नाहीयेत, कारण पूर्वी पण माझं आयुष्य मी वारकऱ्याप्रमाणेच जगत होते. तर वेगळं काही मला वाटत नाही. त्या तुळशीची माळ काय करावं, काय करू नये, हे काय शिकवते नेमकं? तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्हाला बंधनं असंच आपल्या मान्यावरती असतात, पण ही बंधनं नाहीयेत. हे दैनंदिन आयुष्य आपण रोजच्या सारखंच जगत आहोत. फक्त इथं एवढंच आहे की तुम्ही मांसाहार करू शकत नाही, एवढा एक त्याच्यामध्ये हे आहे. आणि तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्हाला वारकऱ्यासारखं तेवढं सामान्य सारखं तुम्हाला वागावं लागतं. तुमचा अहंकार तिथे नष्ट होतो, एवढाच फक्त फरक आहे. आणि तो गुण माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं पॉझिटिव्हली. त्यामुळे मला फारसा फरक जाणवत नाही. पुढचा प्रवास कसा असणार आहे? काय चेंजेस झालेत का गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, आणि कसा असणार आहे पुढे? प्रवासात काही चेंजेस नाहीयेत. आपले नेहमीचाच प्रवास आहे. आज माळशिरसमध्ये मुक्काम आहे संध्याकाळी, आणि त्याच रूटनी पालखी जाणार आहे. व्यवस्थापन अशी आमच्या मीटिंग्स झालेल्या आहेत, कारण आता पुढे गेल्यानंतर आपली तुकोबारायांची भेट आहे, तर त्यावेळेस थोडीशी गर्दी होते. आणि पंढरपूर प्रशासनाने सुद्धा आम्हाला सगळे डिटेल्स दिलेले आहेत, सगळा डेटा आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि पासेस जे आहेत गाड्यांचे ते सुद्धा दिलेले आहेत. ज्या आपल्या दिंड्यांच्या गाड्या असतात त्या पोचणं गरजेचं असतं, तर त्यांची सुद्धा सगळी सुविधा आम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्याकडे पूर्ण डेटा आलेला आहे, यावर्षी किती अंदाज आहे की पंढरपूरला वैष्णव जमतील? गेल्या वर्षी सॅटेलाइटच्या गणनेप्रमाणे 22 लाख लोक होती, तर यावेळेस माझा अंदाज आहे 25 लाख तरी असतील. नक्की. रामकृष्ण हरी. तर ह्या होत्या आळंदी संस्थानच्या विश्वस्त रोहिणी पवार, ज्यांनी की या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय बदल झाले आणि एकूणच या सोहळ्यातील ज्या काही अपडेट होत्या त्या सुद्धा त्यांनी या निमित्ताने आपल्याशी बोलताना सांगितलेल्या आहेत. विष्णू सानप, लेट्स ऑफ मराठी, पुरंदर.